नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. ग्रुप बी महाराष्ट्र BAMS BHMS 85% गव्हर्मेंट प्लस 70% प्रायव्हेट प्लस 15% IQ कोटा, याचा जो पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट जाहीर झालेली आहे आणि त्याचबरोबर 15% प्रायव्हेट महाराष्ट्र AIQ कोटा की ज्यामध्ये नो रिझर्वेशन, नो फिकेशन, नो डोनेशन, त्याचीही पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट जाहीर झालेली आहे. आणि अत्यंत समाधानाची गोष्ट अशी आहे की दोन्हीही याद्या एकाच वेळेस लागलेल्या आहेत आणि दोन्हीही प्रोसेसचं जॉईनिंगसुद्धा सेम आहे. म्हणजे जॉईनिंग आपल्याला 15 सप्टेंबर 2024 टू 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत करायचं आहे. थोडक्यात आपल्याला दोन्हीही मार्गातून काय मिळालं आहे याचीही पूर्ण आयडिया आहे. याचबरोबर आपला ग्रुप C जो आहे की जो फिजिओथेरपी BSLP आहे त्याचीही यादी लागलेली आहे. थोडक्यात विद्यार्थ्यांना या 3 लाईनमधून नेमका योग्य कसा निर्णय घ्यायचा आहे किंवा काय करावं हे एक अतिशय छान पद्धतीनं एकाच टायमिंगला हे सगळं जुळून आलेलं आहे. अर्थातच 15 सप्टेंबर टू 18 सप्टेंबर आज आहे संडे, 16ला 17ला सुट्ट्या आहेत आणि या 4 दिवसात जॉईनिंग आहे. तर सगळ्या ज्या हॉलिडेज आहेत त्या दिवशी ॲडमिशन प्रोसेससाठी सर्व कार्यालये चालू राहणार आहेत. चला आता 3 लाईनमधले आपल्याला प्रवेश मिळालेत. मग जरा कट ऑफवर एक जस्ट नजर टाकूया. आपण जर पाहिलं तर ग्रुप बी म्हणजे BAMS 85% गव्हर्मेंट, इथं सगळ्यांना इंटरेस्ट असतो आणि आपण गेली 2 वर्षापासूनचा अंदाज पूर्वीही सांगितलेला होता. राज्यातला मेरिट नंबर, स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे माझ्या भाषेत शिर्डीच्या दर्शनबारीतला क्रमांक 11,000 आला की तिथपर्यंत प्रवेश येऊ शकेल आणि यंदा तो 563 मार्कापर्यंत येईल. अर्थातच तो 3ऱ्या राऊंडला असं म्हटलं होतं. प्रत्यक्षात काय, ऑल इंडिया रँक 1,17,563, ऑल इंडिया रँक म्हणजे तिरुपतीच्या दर्शनबारीतला क्रमांक आणि 566 मार्काला धुळ्याचं कॉलेज आपलं जे आहे गव्हर्मेंटचं ते बंद झालेलं आहे. त्याच ऑल इंडिया रँकवर जवळपास 1,17,113 आणि 566 मार्कावर यवतमाळ बंद झालेलं आहे. याच्यामध्ये निश्चितपणे पुढं आणखी खाली ॲडमिशन्स येऊ शकेल असा अंदाज आहे. आपण प्रायव्हेट पाहिलं, राज्यातील प्रायव्हेट कॉलेजमधला 70% कोट्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो कारण इथं आपल्याला रिझर्वेशन असतं, फी माफी असते आणि आपण सर्वसाधारण यापूर्वी सांगितलंच होतं की 20,000 स्टेट मेरिट लिस्ट नंबर ते 22,000 स्टेट मेरिट लिस्ट नंबरपर्यंत प्रवेश येऊ शकतो 470 ते 448 मार्कापर्यंत यंदाच्या वर्षी. हे सर्व प्रवेश डिपेंड कशावर असतात तर किती विद्यार्थी प्रवेश नको म्हणतात, मला BAMS आवडत नाही, किंवा किती विद्यार्थी रिपीटला जातात आणि किती विद्यार्थी रिपीट करून आले यावरती अवलंबून असतो. आपण जर प्रत्यक्षात एक नजर टाकली तर लक्षात येईल पहिल्याच फेरीत यंदा SML क्रमांक 20,733 म्हणजे 462 मार्कापर्यंत 3232 कॉलेज कोडचं साताराचं कॉलेज तिथपर्यंत आलेलं आहे. आणि जे नवीन सुरू झालेले आहेत कॉलेजेस, यंदा 13 जवळपास BAMSची कॉलेजेस सुरू झाली. त्यातले नवीन कॉलेजेसचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं आपल्याला 3150 कोळपे कोपरगाव हे 25,503 SMLला आलेलं आहे, म्हणजे 411 मार्काला आलेलं आहे. अर्थात जरी ते नवीन कॉलेज असेल तरी ते BAMSचा प्रवेश 25,503 SMLपर्यंत आलेला आहे. गेल्या बऱ्याच 2-3 वर्षामध्ये एवढे प्रवेश खाली आले नव्हते, फक्त नवीन कॉलेज आलेत म्हणून. BHMSमध्ये BAMS नंतरचा प्लॅन असतो आपला. मग आपण प्रायव्हेट कॉलेजचं पाहिलं तर पूर्वी आपण अंदाज दिला होता 35,000पर्यंत चांगलं कॉलेज येऊ शकतं. आपण जर पाहिलं 4115 सावकार, ऑल इंडिया रँक 5,34,000च्या दरम्यान आहे आणि SML क्रमांक आहे 34,651, म्हणजेच मार्क आहेत 329. इथपर्यंत हा प्रवेश आलेला आहे आपल्या 70%मधून. आणि हाच जर आपण विचार केला तर
याच कॉलेजचा म्हणजे सावकार कॉलेजचाच ऑल इंडिया 15% कोट्यातून मात्र 227पर्यंत प्रवेश खाली आलेला आहे. एकंदर आपल्या लक्षात काय येतं तर 15%तून प्रवेश कमी मार्कांवर होऊ शकतात. आपण 41 कोड आहे कॉलेजचा. इथं आपले संगमनेर पाहिलं तर ऑल इंडिया रँक 5,69,000 आणि SML क्रमांक 36,256पर्यंत म्हणजे 316 मार्कापर्यंतसुद्धा प्रवेश आलेला आहे. हाच प्रवेश ऑल इंडिया कोट्यातून मात्र 222 मार्काला आलेला आहे. एकंदरीत काय स्टेट 85% मधून पेक्षा 15% मधून प्रायव्हेटमधूनचे प्रवेश चांगले होतात. आता या ठिकाणी आपण जे काही हे SML नंबर 36,000पर्यंत पाहिला तर यंदाच्या वर्षी BHMSचे जवळपास 12 कॉलेजला मंजुरी नाही. फक्त 36च कॉलेजला मान्यता आहे. त्यामुळं पुढच्या फेरीत कदाचित त्या कॉलेजला मान्यता येऊ शकते आणि तेही ॲडमिशन्स हे खाली येतील. आता आपण पाहूया BAMS आणि डिटेलमध्ये पाहूया. स्टेट 85% कोटा आपण जर पाहिलं तर 15% प्रायव्हेट कोटा आणि 70% स्टेट कोटा याचं आपण ॲनालिसिस जर केलं तर लक्षात येईल आपल्याला. सगळ्यांचं प्रायव्हेट म्हटलं की 3111 सुमतीबाई शहा हडपसर कॉलेजकडे लक्ष जातं. आपण जर पाहिलं 70%तून हे कॉलेज 571 मार्काला बंद झालं आहे आणि हेच कॉलेज 15%तून मात्र 550 मार्कापर्यंत आलेलं आहे खाली. हा तुम्ही मार्कात ज्यावेळेस हिशोब करता त्यावेळेला ते तुम्हाला ते थोडेसे वाटतात, पण रँकमध्ये जर विचार केला तर आपल्याला 70%तून ते 1,11,000 रँकला आलं आहे. तर हेच कॉलेज 15%तून मात्र 1,37,000 रँकपर्यंत आलेलं आहे. आपण याच पद्धतीनं पाहिलं BAD वाघोली पहा, आकुर्डी पहा तर प्रत्येक ठिकाणी 15%तून आपल्याला चांगले प्रवेश मिळालेत असं लक्षात येतं. जे काही नवीन कॉलेज सुरू झालेलं आहे त्यातलं जर पाहिलं आपण की 3150 कोलपे कोपरगाव तर हे 411 मार्कापर्यंत आपल्याला 70%तून आलेलं आहे. परंतु 15%तून ते 362 मार्काला फक्त आलेलं आहे. रँकचा विचार करा. आपण जर पाहिलं तर 70%तून आलं आहे 3,52,000 रँकच्या दरम्यान आणि तेच कॉलेज 15%तून मात्र आलेलं आहे 4,55,000च्या दरम्यान. थोडक्यात आपल्याला कोणत्याही परिस्थितीत 15%तून प्रवेश चांगले मिळतात 70%पेक्षा. आता आपण पाहूया BAMS गव्हर्नमेंट. पूर्वी सांगितलंच होतं तरीही तुम्ही सर्वांनी SC ST NT1 NT2 NT3 ह्या सर्वांनी दिलेल्या टेबलमधून अभ्यास करा. आपण खुल्या गटाचं जर पाहिलं तर 566 मार्काला बंद झालेलं आहे धुळ्याचं, यवतमाळचं आणि इंटरेस्ट म्हणून बारामती 589 मार्काला बंद झालेला आहे 8,109 SML नंबरला. याच पद्धतीनं आपण जर BAMS प्रायव्हेट फर्स्ट राऊंडचे आपण स्टेटमधले जर कट ऑफ पाहिले तर त्याही कट ऑफवरून आपल्या लक्षात येतं आहे की आपल्याला 411 मार्कापर्यंत 25,503 SMLपर्यंत प्रवेश आलेले आहेत. म्हणजे गेली वर्ष किंवा मागच्या वर्षी 20,000 ते 21,000पर्यंत प्रवेश येत होते आणि जे काही जुने कॉलेजेस आहेत त्याचे प्रवेश 20,733पर्यंत आलेले सुद्धा आहेत. सातारा सावकारचं आलेलं आहे 462पर्यंत आणि आत्ता हे मात्र कॉलेजेस आलेले आहेत ते 25,000पर्यंत आलेले आहेत. कदाचित हे सगळे नवीन कॉलेजेस आहेत आणि याचाही कट ऑफ पुढच्या वेळेला आणखी खाली येऊ शकतो. आता प्रवेशाचे नियम काय आहेत? दोन्ही लाईनसाठी प्रवेश मिळाला फ्री एक्झिट आहे. अगदी तिसरी लाईन फिजिओथेरपी चालू आहे तिथंसुद्धा तुम्ही प्रवेश आपण गेलंच नाही फ्री एक्झिट आहे. तुम्हाला कुठलीही कारवाई करण्याची गरज नाही. 15%तून आपल्याला प्रवेश मिळाला. समजा मला BAMSचा प्रवेश मिळाला आहे, मी तो 15%मधून घेतलेला आहे. आपण तो रिझाईन करू शकतो. 29 सप्टेंबर 2024पर्यंत आपल्याला कुठलीही पेनॉल्टी म्हणजे 50 रुपये आपले जप्त होत नाहीत. आपल्याला प्रवेश मिळाल्यानंतर पहिलं काम काय आहे आपलं तर सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं आहे, प्रवेशाच्या ठिकाणी जायचं आहे, प्रवेश घ्यायचा आहे
आपल्याला अपग्रेडेशनची सोय आहे, म्हणजे आपण रिटेन्शन फॉर्म भरून दिला नाही की आपण ऑटोमॅटिक आपण पुढं जातो. याबाबत आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे. महत्त्वाचा बदल आहे तो लक्षात घ्या. सुट्ट्यांचे दिवस आहेत 3, म्हणून आपल्याला जे शुल्क भरायचं आहे, फी द्यायची, ती चेक दिला तरी चालू शकतो आहे. आपण ज्यावेळी डी काढायचा त्यावेळेला आपल्याला प्रश्न यायचा, डी कुणाच्या नावाने काढावा, किती रकमेचा काढायचा, 1 डी का 2 डी काढायचे. आता थेट चेकबुक घेऊन जायचं, आईवडिलांचं किंवा जवळच्या व्यक्तीचं चेकबुक घेऊन जायचं, तिथं जाऊन योग्य त्या फीचे चेक द्यायचे, ऑल ओरिजिनल आणि झेरॉक्स सेट देऊन ॲडमिशन आपलं फायनल करायचं आहे. तुम्हाला विचारलं जाईल, तुम्हाला स्टेटस रिटेन्शन द्यायचं आहे का, हाच प्रवेश फिक्स करायचा आहे का. तुम्ही नाही म्हटलं की तुम्ही पुढं जाण्यास पात्र आहात. पुढचा प्रवेश तुम्हाला मिळाला पुढच्या फेरीत तर तुम्हाला जावंच लागतं, नाही मिळाला तर सद्यस्थितीत तुम्ही घेतलेला प्रवेश अबाधित राहतो, त्याला कोणताही धोका पोचत नाही. आता एक प्रश्न पडतोय, दोन्हीकडून प्रवेश मिळाला आहे, नेमका काय निवडावं, 15% निवडायचं का 85%? तर नवीन कॉलेज असेल आपण स्वतः जाऊन पाहावं आणि मग निर्णय घ्यावा. थोडक्यात आपण 3 गोष्टीकडे लक्ष द्यावं. कॉलेज कसं आहे, कॉलेज कधीचं आहे, प्लेस कोणती आहे, म्हणजे माझा एरिया कुठला आहे, मी राहतो कुठं आणि ते ठिकाण कुठं आहे, आणि फीचा विचार करावा. आता 85%तून आपल्याला म्हणजे 70% प्रायव्हेटमधून जर मिळालं तर आपल्याला फी माफी आहे, फी सवलती आहेत. तसं इकडं फी सवलती नाहीत, त्याच्यामुळं आपण आपल्या पॉकेटचा विचार करावा. आणि जर 2 ठिकाणी मिळालं असेल तर थोडंसं आपण ॲडजस्टमेंट ही केली पाहिजे. आणि स्टेट कोट्यातून जर प्रवेश घेतला तर फी माफी मिळत असेल, शेवटी 4-4.5 वर्षाचा प्रश्न आहे, रक्कम मोठी होते तर थोडीशी ॲडजस्टमेंट करायला हरकत नाही. पण काही विद्यार्थी आहेत, इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे, मला पुण्यातच घ्यायचं आहे, 15%तून चांगलं मिळाले, त्यांनी अवश्य निवडावं, त्याच्याबद्दल कुठलीही अडचण नाही. आता एक प्रश्न लक्षात आलं आहे की मेरिट खाली कुठपर्यंत आलं, तर पहिल्याच फेरीत 20-21 हजार जुन्या कॉलेजेसला आणि 25 हजारपर्यंत BMS आलं. आणि आता प्रत्येकाला वाटतं आहे की मी दुसऱ्या फेरीत मला मिळेल का, मी 15%तून जायचं आहे. पण लक्षात घ्या, BMSच्या 15%च्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवणं कठीण जातं, कारण त्या दुसऱ्या फेरीला नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची सोय असते. अनेक विद्यार्थी की ज्यांना आपल्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत असे विद्यार्थी भाग घेऊन आपल्या त्या प्रोसेसमध्ये येऊ शकतात, हे लक्षात घ्या. ज्यांनी राज्याच्या प्रोसेसमधून ॲडमिशन घेतलं आहे त्यांना आपल्याला दुसऱ्या फेरीत पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नसते. महाराष्ट्राच्या दुसऱ्या फेरीमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची सोयच नाही. आपण पहिल्या वेळेस रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेच ओके आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो की पुढच्या दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश कसे होतील, कुठपर्यंत खाली येऊ शकतात प्रवेश. तर एकंदर असं लक्षात आलं आहे 630, 620 यातले बरेचसे विद्यार्थी BMSचे प्रवेश घेतात, परंतु यावर्षी मॅक्झिमम लोकांनी रिपीट करण्याचाही निर्णय घेतलेला आहे. ही गोष्ट एकंदरीत लक्षात येते. म्हणजे 450, 500, 600 असे अनेक विद्यार्थी रिपीटरला गेलेले आहेत आणि त्यामुळेही हा मेरिट नंबर खाली आलेला आहे असं एकंदर लक्षात येतं आहे. कारण यापूर्वी आपण BMSच्या 70% प्रायव्हेटमध्ये पहिल्याच राऊंडला 20,000पर्यंत प्रवेश कधीही येत नव्हते. हे जे प्रवेश 20,000पर्यंत आलेत हे जुन्या कॉलेजेसचे आहेत, नवीन कॉलेजचे प्रवेश 25,000पर्यंत गेलेले आहेत. तर याचं मुख्य कारण रिपीटरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण पुढच्या फेरीसाठी प्रवेशासाठी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. आपण जास्तीत जास्त ते खाली येऊ शकतील. BHMSचा प्रश्न आहे 40,000पर्यंत येऊ शकतील आणि BMSचे प्रवेश निश्चितपणे 25,000पर्यंत आले ते 27-28 हजारपर्यंत सुद्धा येऊ शकतात.
कारण ते कॉलेजेस नवीन असतात. प्रत्येकाला वाटतं मी त्या कॉलेजला का जायचं, आणि म्हणून ते प्रवेश खाली येऊ शकतात. चला तर योग्य असा निर्णय घ्या. सर्वांना प्रवेशासाठीच्या शुभेच्छा. अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.